राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगारच नाही. पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं. काम बंदचा दिला इशारा. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अवकाळी पावसाचा कहर. आतापर्यंत वादळी वाऱ्यामुळे आणि वीज कोसळून घडलेल्या घटनांमध्ये 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पाकिस्तानमध्ये 5.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के. जम्मू काश्मीरपर्यंत जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के. न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर बसणारे भूषण गवई नागपूर न्यायपालिकेचे 3रे न्यायमूर्ती. कोल्हापूरच्या चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहभागी. आंबेडकरांच्या हस्ते मानाच्या शासन काठ्यांचं पूजन. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आंबेडकरांनी ज्योतिबाकडे घातलं साकडं. बीड जिल्ह्यात नीट परीक्षेत मार्क वाढवून देणारं रॅकेट सक्रिय. परीक्षेत 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळवत देण्याचं आमिष दाखवत 22 लाख रुपये उकळले. पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिका कर्मचाऱ्याला दिली जीवे मारण्याची धमकी. कर्मचाऱ्यानं पोलिसात तक्रार करत केली संरक्षणाची मागणी. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून 700 कोटींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू. मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ इथल्या महत्त्वाच्या जागांचा समावेश. यवतमाळमध्ये शासन आपल्या मोबाईलवर उपक्रम सुरू. सर्वसामान्यांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्यासाठी शासनाचं नवं धोरण. पालकमंत्री संजय राठोडांच्या हस्ते उद्घाटन. गॅस टँकरमधनं अनधिकृतपणे सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद. साताऱ्यातल्या अन्न नागरी पुरवठा विभागाची कारवाई. 13 जणांवर कारवाई करत 71 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. मुंबई विमानतळावर 7.25 किलो सोनं जप्त. प्रवाशानं घातलेल्या बुटात सोन्याची बिस्किटं सापडली. सोनं तस्करी प्रकरणी प्रवाशाला अटक करून सोनं केलं जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.